साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो चांद्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही अत्यंत महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 1 जुलैनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात होणार आहे प्रचंड बदल. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो आपल्याला इथं सतत. तर जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 1 जुलैनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलू शकतो. या ठिकाणी सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे. कुठं हा सोयाबीनचा दर 7,000च्या वर सुद्धा दिसत आहे. पण अशा बाजार समित्यांची संख्या थोडी कमी आहे. त्याच्यामुळे जर आपण सरासरी दर पातळी बघितली तर ही दर पातळी 6,500 पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. आता 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात प्रचंड बदल होऊ शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1 जुलैनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा काही घडामोडी होणार आहेत की ज्याच्यामुळे 1 जुलैनंतर देशात सोयाबीनच्या दरात प्रचंड बदल हा होणार आहे. चला तर मग या घडामोडी कोणता व कशा पद्धतीने बदल होऊ शकतो हे जाणून घेऊयात. जर आपण सर्वांनी बघितलं तर हे वर्ष अल निनोचं आहे. आता आपण जून महिन्याच्या शेवटाकडे जात आहोत आणि पाऊस हा या ठिकाणी काही विशेष कोसळला नाही. पाऊस ज्या वेळी कमी होत असतो किंवा तो लेट होत असतो त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे असणारी पीक पद्धती जी आहे ती सर्वस्वी बदलून जाते. जर आपण बघितलं की यंदाच्या वर्षी पाऊस काळ लांबला तर अशा परिस्थितीमध्ये कापसाचं क्षेत्र कमी होते, मूग उडीद याचं सुद्धा क्षेत्र कमी होते आणि याची जागा कोण घेते तर याची जागा या ठिकाणी सोयाबीन घेत असते. याच्यामुळे आपल्याला इथून 15 जुलैपर्यंत पाऊस काळ अशाच पद्धतीने कमी दिसला तर या ठिकाणी सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे इथं वाढताना दिसणार आहे. सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढलं तर आपोआप सोयाबीनच्या उत्पादनात भविष्यात भरमसाठ वाढ होऊ शकते. उत्पादनातील ही जी वाढ असणार आहे तर मग ही वाढ या ठिकाणी सोयाबीनच्या दरावरती परिणाम करणार. याच्यामुळे 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे घसरताना दिसू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील एक घडामोड. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं की अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये आता जी डील आहे ती साईन झाली. याच्यामुळे काय झालं की हार्मोन्सचा जो त्या ठिकाणी असणारा जलमार्ग आहे तो सुद्धा ओपन झाला. याच्यामुळे काय झाले की या ठिकाणी आता भविष्यामध्ये कच्च्या तेलाचे जे बाजारभाव ते भरमसाठ कोसळताना दिसतील. याचा जो परिणाम आहे तो परिणाम 1 जुलैनंतर आपल्या सर्वांना दिसून येईल. याच्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता खाद्यतेलाचे जे दर असणार ते भरमसाठ कोसळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर भरमसाठ कोसळले की याच्यामुळे काय होणार? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे कोसळणार। याच्यामुळे पर्यायाने 1 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती प्रचंड दबाव हा येताना दिसू शकतो आणि हा जो दबाव आहे हा दबाव सोयाबीनच्या दराला 6,000 ते 6,500 पर्यंत खाली खेचू शकतो। तज्ज्ञांच्या मते जर ही परिस्थिती बिकट झाली तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली आला तरी आश्चर्य वाटायला नको। यामुळे सावधगिरीचा पवित्रा घेऊन आपण सर्वांनी सध्याची जी दरपातळी इथं सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं ठरू शकते। कारण इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं भविष्य काही उज्ज्वल दिसत नाहीये। त्याच्यामुळे ही सध्याची जी 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलची दर पातळी इथं आपण सर्वांनी आपल्यापाशी असणारं सर्व सोयाबीन विकलं तर आपला खूप खूप फायदा हा या ठिकाणी होऊ शकतो। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जी सोयाबीनची दर पातळी आहे ती कशा पद्धतीनं राहील बरं? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।